कारण की आता 4 वाजून गेले तर मुटके बनवायचे आणि होळी कशी 6 वाजता होळी आणि 6 वाजता होळी पेटली जाते, त्यासाठी लवकर स्वयंपाक करावा लागतो। चला मी आता इथं पातेले घेतले, त्याच्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे, सालवाली डाळ टाकली मी इथं। तर आता बघा भिजत घालते मी, सकाळचे 10 वाजले तर आता 4 वाजेपर्यंत ही डाळ भिजू द्यायची। त्यानंतर आता याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी चण्याची डाळ, ती चण्याची डाळ जास्त घ्यावी लागते, ही 1 वाटी तर ती 2 वाटी। तर होळीसाठी नैवेद्यासाठी मी आता स्वयंपाक 4 वाजता करणार आहे, संध्याकाळी होळी पुजली जाते ना त्यासाठी, पण डाळ आतापासून भिजत घालावी लागते। तर इथं 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली मी, ती सुद्धा पाणी टाकून दिलेले त्याच्यामध्ये आणि आपल्याला अजून थोडंसं पाणी इथं टाकायचं आहे आणि त्यानंतर आता 4 वाजेपर्यंत ही डाळ भिजतच घालायची। आता 11 वाजले तुमचे, तर सर्व काही आवरून झालेले माझ्या। आता ही डाळ मी इथं भिजत ठेवलेली आहे 4 वाजेपर्यंत। हाय नमस्कार, चला सर्व ताई कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वर चरणी प्रार्थना। आता मी ही डाळ भिजत घातली होती, तर बघा आता धुवून घेते, कारण की आता 4 वाजून गेले तर मुटके बनवायचे आणि होळी कशी 6 वाजता होळी आणि 6 वाजता होळी पेटली जाते, त्यासाठी लवकर स्वयंपाक करावा लागतो। आणि हे मुटके ना होळीला शेवाळ्या आणि हे मुटके लागतात त्यासाठी। तर चला आता मी डाळ धुवून घेते। आता ना एका गाळणीमध्ये मी हिला काढून घेते। आता ही मुगाची पण टाकली होती मी, थोडी मुगाची जर टाकली ना तर मुटके आपले मस्त येतात, त्यासाठी। आता इथं तर हे पोत्रावरी डाळ टाकली, पोत्र काढून घेते मी आणि पातेलीमध्ये ठेवून घेते। बघा असं पोत्र निघून जातात पूर्ण। छान मस्त निघून गेलं। आता चला ही डाळ मी वाटून घेते। हे मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय म्हणजे पटकन होईल। हे असं वाटून घेतलं। चला आता सर्व डाळ मी अशा प्रकारे वाटून घेतलेली। आता एका बाउलमध्ये मी काढून घेतली, थोडी हळद टाकली, थोडं मीठ टाकलं, थोडी चटणी टाकली स्वादानुसार आणि हिंग टाकला। आणि जेव्हा मी वाटण करत होते ना तेव्हा हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि जिरं याच्यामध्येच वाटण करून घेतलेले, त्याच्यावालं ते सुद्धा वाटणांनाच टाकून दिलेले। तर अशा प्रकारे आता मी हे भिजून घेतलंय। आता 5-10 मिनिटं आपल्याला इथं झाकून ठेवायचे। त्याआधी कोथिंबीर टाकून घेतलेली, ती सुद्धा छान मस्त अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला। त्यानंतर इथं झाकण ठेवायचे। तेवढ्यात मी इकडं पाणी ठेवून दिलेलं आहे उकळण्यासाठी, त्याच्यामध्ये 2 कढया ठेवलेल्या आहे आणि आपल्या ताटावरच गाळणी असेल तर तुम्ही गाळणी सुद्धा ठेवू शकता, पण माझी थोडी जास्त आहे ना मग मी ताटच ठेवते। ताटावर सुद्धा खूप छान होऊन जातात। तर मी तेल टाकून दिलेले आहे अर्धी पडी आणि ब्रशने छान मस्त सर्वीकडे तेल असं लावून दिलेलं आहे। तर चला
म्हणजे जेणेकरून आपले मुटके जे आहेत ना ते खाली चिटकत नाही. थोडंसं पातळच झालेलं तरी सुद्धा छान मुटके येतात, मस्त नरम. तर अशा प्रकारे मी सर्व काही मुटके इथं ठेवून देते. बघा असे छोटे छोटे तुम्हाला जसं लागले ना तसं तुम्ही ठेवू शकता, छोटे मोठे. मला नाही हे बाकीचे तळायचे ना, त्यासाठी मी थोडे मोठे मोठेच करून घेतलेले, छोटे पण करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे हे सर्व काही मुटके मी इथं ठेवून दिलेले. आता झाकण झाकून वरतून काहीतरी वजन आपल्याला इथं ठेवून द्यायचे. तर चला आपले मटके आता मी 15 मिनटं असंच राहू दिलं होतं. 15 मिनटं पूर्ण झाले. आता बघू मटके आपले इथं छान झालेले. सुरीसुद्धा मी इथं टाकून बघते. हे बघा शिजले, त्याला काही लटकलं नाही म्हणजे समजायचं मटके छान मस्त शिजून गेलेले. आणि हे बघा काढून सुद्धा दाखवते मी तुम्हाला. आता मी ताट खाली उतरवून घेते. त्यानंतर बघा एक अशी छोटीशी ही डालकी मला खूप आवडते, याच्यामध्येच मी काहीतरी वस्तू ठेवत असते. तर बघा आता याच्यामध्येच मी सर्व काही मुटके इथं काढून घेणार आहे. आणि हे बघा अजिबात चिपकत नाही आणि हे असे चिपकून जरी जातात ना तरी सुद्धा छान मस्त असं निघून जातात. अशा प्रकारे हे सर्व काही मुटके मी या डालकीमध्ये काढून घेतलेले आहे. आता तुम्ही बघू शकता, छान दिसते ना. तर चला आता मी हे मुटके आहे ना, तुम्हाला जर कधी आवडत असेल तर असं पण तुम्ही टमाटा सॉस सोबत किंवा मिरच्यांसोबत असं सुद्धा खाऊ शकता. नाहीतर मग हे बघा मी तुम्हाला दाखवते. असं आहे ना छोटे 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 मस्त वड्या करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे मी बाकीचे असे राहू दिलेले आहे आणि बाकीच्या या वड्या करून घेतलेल्या आहे मी. आणि हे बघा या अशा प्रकारे या वड्या मी कापून घेतलेल्या आहे, बाकी लांब काय बाकी गोल अशा. तर चला आता इथं आहे ना होळी पूजण्यासाठी आंबट गोड चिंचांचं पाणीसुद्धा, चिंच पाणी लागते त्यासाठी चिंच भिजत घातल्या होत्या, त्याच्यात गूळ घातला होता आणि ते आता मस्तपैकी इथं गाळून घेतलेलं आहे मी तांब्यामध्ये. आणि हे गार होण्यासाठी आहे ना मी फ्रीजमध्ये काही ठेवणार नाही, याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकणार आहे मी, कारण मला नैवेद्य द्यायला जायला उशीर होतोय त्यासाठी. तर बघा इथं बर्फ ठेवला होता मी फ्रीजमध्ये, आता काढून घेतलेला आहे तो. अशा प्रकारे बर्फाचे तुकडे मी इथं टाकून दिलेले. छान मस्त असं हे चिंचवाणी जर कधी पिले ना तर तुम्ही उन्हामध्ये कुठं गेले ना फिरायला तर तुम्हाला म्हणजे ऊन लागत नाही, त्याच्यासाठी ही चिंचवाणी होळीच्या दिवशी पित असतात आमच्याकडे असं हे. तर बघा आता मी इथं मुटके कापलेले होते ना ते तळण्यासाठी ठेवलेले आहे. आणि आमच्याकडे होळीला आहे ना असं मुटक्यांचा, शेवयांच्या, खिचडीचा आणि चिंचवाणीचा असा नैवेद्य देत असतात, त्यासाठी हे मुटके बनवावेच लागतात. तर बघा तळले गेले, मी आता हे काढून घेतलेले. तर मिरच्यासुद्धा मी इथं तळून घेतलेल्या आहे. तर चला मी आता नैवेद्य ताट तयार करून नैवेद्य द्यायला जाते, कारण मला खूप घाई झालेली आहे. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेट पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय.